राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी मतदान. दिग्गजांच्या प्रतिष्ठापणाला 9 फेब्रुवारीला निकाल. बारामतीच्या काटेवाडीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क. पार्थ पवार, युगेंद्र पवारांनीही केलं मतदान, तर रोहित पवारांनीही सहकुटुंब केलं मतदान. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार. नितेश राणे, हसन मुश्रीफ, संदीपान भुमरे, जयंत पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क. कोल्हापुरातल्या पाचगावमधील पुलावर मतदानाच्या दिवशी भानामतीचा प्रकार. नारळ, लिंबू, हळद, कुंकू आढळल्यानं खळबळ. मुंबई पालिकेतील महापौर पदासाठी आज भाजपचा उमेदवार निश्चित होणार. महापौर पदासाठी राजश्री शिरवडकर आणि शीतल गंभीर यांच्या नावाची चर्चा. पण ऐनवेळी तिसऱ्यालाच लॉटरी लागणार का, याकडेही लक्ष. मुंबईतील सर्व नगरसेवकांची दुपारी मातोश्रीवर बैठक. बैठकीमध्ये महापौर निवडणुकी संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती. मातोश्रीवरील बैठकीनंतर महापौर पदाची निवडणूक होणार की बिनविरोध निवड होणार, याकडे लक्ष. नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावर. नाशिक महानगर प्रमुख प्रवीण तिदमे राजीनामा देणार. तिदमे उपमहापौर पदासाठी होते आग्रही, मात्र विलास शिंदेंना मिळाली संधी. अजित पवारांच्या अपघाताचा पायलटवर ठपका. फक्त तांत्रिक बिघाडामुळे नव्हे तर मानवी चुकाही कारणीभूत. चौकशी अहवालात उल्लेख. कोल्हापूरसह 11 महापालिकांच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपचं वर्चस्व. अहिल्यानगरचा अपवाद वगळला तर सर्वत्र भाजपचे महापौर. कोल्हापूर आणि नांदेडमध्ये भाजपला पहिल्यांदाच यश. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर. अजितदादांच्या निधनानं बारामतीची जागा रिक्त. बारामतीची पोटनिवडणूक कधी जाहीर होणार, याकडे लक्ष. वाढतं वायू प्रदूषण पाहता मुंबईकरांचा श्वास कोंडलेलाच. श्वसन संबंधित आजारांचं प्रमाण वाढलं. प्रदूषणाची पातळी आरोग्यासाठी घातक. हवेच्या श्रेणीत AQI 200च्या उंबरठ्यावर. आज ओला, उबर आणि रॅपिडोचा देशव्यापी संप. सरकारनं किमान भाडं ठरवून देण्याची मागणी. तर ओला, उबर मालक चुकीच्या पद्धतीनं वागत असतील तर कारवाई करणार. मंत्री सरनाईकांचा इशारा. येवल्यातील पुणे इंदोर महामार्गावर बसचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात. नियंत्रण सुटलेली बस थेट दुकानात शिरली. अपघातामध्ये 2 जखमी. घटना सीसीटीव्हीत कैद. मुंबईतील कफ परेड भागामध्ये 20 वर्षीय गतिमंद तरुणीवर पित्यानंच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. 17 संशयितांचे DNA तपास केल्यानंतर वडिलांशीच DNA जुळलं. आजपासून रंगणार T20 विश्वचषकाचा थरार. आज भारत आणि USA मध्ये पहिला सामना रंगणार. सलग दुसऱ्यांदा जगज्जेता होण्यासाठी टीम इंडिया सज्ज. अंडर-19 विश्वचषकावर भारतानं 6व्यांदा कोरलं नाव. अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाचा 100 धावांनी विजय. इंग्लंडचा डाव 311 धावांवर संपुष्टात. वैभव सूर्यवंशीची 175 धावांची तुफान खेळी. निवृत्त अधिकाऱ्याच्या घरामध्ये सापडलं 50 कोटींचं घबाड. आंध्र प्रदेशातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. छाप्यामध्ये 2.5 किलो सोनं, 20 किलो चांदी, 61 लाख रुपये रोकड जप्त.